नमस्कार, चोकंदर पोटोबा या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल राजमा चावल। तर चला बनवूयात। राजमा मसाला बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी राजमा घेतला होता। तो रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। ते पाणी काढून स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतला आहे। राजम्याला एक उग्र वास असतो, तो स्वच्छ पाण्याने धुतल्याने निघून जातो। आता आपल्याला हे कुकरच्या डब्यामध्ये घालायचं आहे। त्यासाठी एक कुकरचा डबा घेतला, यामध्ये आपण हे कांदा आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। 1 तमालपत्र घालायचे आहे। 1 दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे। शिजतानाच मीठ, दालचिनीचा तुकडा आणि पाणी तमालपत्र घातल्याने राजम्याला छान टेस्ट येते। आता आपल्याला हे कुकर मध्ये ठेवून द्यायचं आहे। आता हा राजमा असलेला डबा आपल्याला कुकर मध्ये ठेवून मीडियम गॅस वरती आपल्याला 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि थंड करून मग घ्यायचा आहे। आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे। त्यासाठी गॅस वरती भांडं ठेवलं आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आहे। यामध्ये लांब असा चिरलेला कांदा आहे, तो 1 वाटी आहे, हा घालायचा आहे। कांदा छान तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा छान तांबूस रंगाचा झाला आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी लांब चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। टोमॅटो ही छान परतून झाला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि थंड करून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। आता आपले हे कांदा आणि टोमॅटोचे वाटण तयार झाले आहे आणि राजमा ही छान शिजला आहे। तर आता आपण फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे। तेल थोडे गरम झाले आहे। यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत। त्यासाठी 6 मिरे घेतले आहेत, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र, 4 लवंग, हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। कढीपत्त्याची 5-6 पाने घालायची आहेत। मध्ये तयार केलेले वाटण घालायचे आहे। 1 चमचा आले लसूण पेस्ट आहे, ती घालायची आहे। हे छान मिक्स करून घ्यायचे आहे, छान परतायचे आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। वाटण छान परतून झाले आहे। आता यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या लांब असे चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालणार आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला आहे, तो घालायचा आहे आणि हे पुन्हा छान परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। आपण राजमा शिजतानाही मीठ घातले होते, त्या हिशोबाने ह्याच्यात थोडेसे मीठ घालायचे आहे। आपले मसाले छान शिजले आहेत, तेलही सुटू लागले। आता यामध्ये आपण पाण्यासह शिजवलेला राजमा घालणार आहे। यामध्ये आपण थोडासा राजमा शिल्लक ठेवला आहे। शिल्लक ठेवलेला राजमा ग्लासच्या मागच्या बाजूने असा मॅश करून घ्यायचा आहे। याने भाजी दाटसर होते आणि एकजीव होते। पाणी आणि राजमा असे बाजूबाजूला दिसत नाही, छान मिळून येते। त्यासाठी हे मॅश करून घालायचे आहे। केलेला राजमा आपण भाजीमध्ये घालणार आहे। आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे। पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। मोठा गॅस करून आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर बारीक गॅस करून 5 मिनिटं असेच उकळत ठेवायचे आहे। याला झाकण ठेवायचं नाहीये। 5 मिनिटं झाले आहेत, आता गॅस बंद करायचा आहे। आपला राजमा मसाला तयार झाला आहे। आता हा आपल्याला सर्व करायचा आहे जीरा राईस सोबत। भातासोबत राजमा मसाला खूप छान लागतो।
भाकरी सोबत आणि चपाती सोबतही खाऊ शकता। आपली रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनेल आहे चोखंदर पोटोबा, याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।